वार्तांकन रोखठोक बातमी। खोपोली शिळफाटा इथं टँकरचा अपघात, केमिकल गळतीनं भीषण आग, चालक आणि साथीदारानं उडी मारल्यानं जीव वाचला। पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या भरधाव टँकर बोरघाटातून खोपोली शिळफाटा इथं येत असताना वाहनावरील ताबा सुटल्यानं विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्यानं टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला। या दरम्यान चालक आणि साथीदारानं उडी मारल्यानं जीव वाचला, मात्र टँकरमधील केमिकलनं पेट घेतल्यानं आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे। सदर घटना बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान घडली। या पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण पसरले होते। या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, बचाव पथक, अग्निशमक दल, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून केमिकलनं भरलेला टँकर मुंबईकडे निघाला होता। बोरघाटातून खाली उतरून शिळफाट्याच्या काही अंतरावर आला असता वाहन चालकाला ब्रेक न लागल्यानं विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्यानं टँकर पलटी झाला। सदर वाहनातील अल्कोहोल रस्त्या शेजारील गटारातून वाहत साधारणतः 500 मीटर अंतरावर गेला आणि भीषण आग लागली। या आगीत रस्त्यावरील एक कार जळली। आग विझवण्यासाठी खोपोली नगरपालिका, टाटा स्टील कंपनी, अलाना कंपनी, JSW कंपनी, गोदरेज कंपनी, IRB, MSRDC, देवदूत यंत्रणा या कंपन्यांच्या फायर ब्रिगेड टीमनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। खोपोली पोलीस अपघातग्रस्त टीमनं रस्त्यावर माती टाकली। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे केमिकल एक्सपर्ट आणि टीमनेही केमिकलची तीव्रता पाहून आग विझवण्यासाठीचे मार्गदर्शन केले। तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अपघातग्रस्त टँकर बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।